नमस्कार, जय महाराष्ट्र. मी किरण गुरव, मनसे रस्ते व्यवस्थापन रायगड जिल्हा संघटक. आता गेल्या 15-20 दिवसापासून जे एसटी महामंडळ ह्याची जी सेवा रायगडमध्ये चालू आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी तरतूद होते आणि हीच तरतूद तुम्हाला दाखवण्यासाठी आज आम्ही आता रामवाडी बस स्थानकावर आता आम्ही आलेलो आहोत. तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल की ही जी लोक थांबलेली आहेत ही लोक मुरुडवरून प्रवास करत आहेत आणि मुरुडवरून प्रवास करत असताना हे लोक 11:30 वाजता मुरुड बोरिवली बस ही 11:30ला सुटायला हवी होती, पण ती सुटली 1 वाजता आणि 1 वाजल्यानंतर आता वाजलेत 5 वाजता ही रामवाडीमध्ये आली आणि तुम्ही माझ्या मागे पाहू शकाल की ही सीएनजी भरण्यासाठी थांबलेली आहे. सगळ्या प्रवाशांना खाली उतरावं लागतं. तर तुम्ही पाहू शकाल की माझ्या मागे काही प्रवासी आहेत जे गेल्या 5 तासापासून प्रवास करतात आणि अवघ्या 2.5 तास हे स्थानकावर बसून होते. काका, काय सांगाल तुम्ही की नेमका काय तुम्हाला त्रास होतो या गोष्टीचा? त्रास तर होणारच ना, म्हणजे एवढं जर लेट झालं तर त्रास साहजिक सगळ्यांनाच होणार. मला सगळे जेवढे प्रवासी आहेत तेवढ्यांना त्रास होणार. आता जवळजवळ मी 1च्या बससाठी आलो, पण मला तिथे जी बस मिळाली ती 11:30ला सुटणारी होती, ती 1 वाजता सुटली. कंडक्टरनी अलिबागला आल्यावर सांगितलं की त्याच्यात सीएनजीसाठी अजून अर्धा तास थांबायला लागेल. त्यामुळे सीएनजीसाठी ती अर्धा तास सांगितलंय, पण आता नक्की किती वेळ जाईल ते काय सांगता येत नाही. बऱ्याच वेळ अर्धा तासापेक्षा जास्त वेळ लागतो. म्हणजे एकंदरीत अलिबागवरून बस ही 3 वाजता एक सुटली असेल आणि तिला इथे येईपर्यंत 5 वाजले अवघ्या. आणि आता इथे येऊन सुद्धा पण अजून तुम्हाला अर्धा ते पाऊण तास तुम्हाला इथे थांबायचं. अर्धा तास नक्की, कमीत कमी अर्धा तास. अजून पाहू शकाल तुम्ही काय काय आहे. आता तुम्ही कुठून बसला होतात? मुरुडवरून बसला होतात. काय सांगाल तुम्ही किती 11:30ची गाडी पकडायला आलेला? 11:30 पकडायला आलो. तुमची 1:15 लाखाची 1:15 बरोबर. म्हणजे एकंदरीत कुठेतरी सरकारचा निष्काळजीपणा चालू आहे इकडे आपण बघू शकतो. इव्हन आपल्या महामंडळाचं पण कुठेतरी काहीतरी चुकीचं घडतंय असं आपण बघू शकतो. माझ्या मागे तुम्ही महिला देखील पाहत असाल. महिलांचे देखील प्रश्न असतात, कारण का अवघ्या 8 तास प्रवासासाठी त्यांना त्रास देखील होत असतो. वॉशरूमची सोय इथे कुठेही नसते. महिलांना वारंवार ह्याचा देखील त्रास भोगावा लागतो. माझ्या मागे काही महिला आहेत ज्या माझा एक कंप्लेंट आहे की लेडीज सीटले पैसे मागतात. लेडीजचे पैसे मागतात. लेडीजला सगळ्या सवलती दिलेल्या आहेत गव्हर्नमेंटने. त्याचे काहीतरी ह्याची व्यवस्था व्हायला नक्की नक्की पुरुषांना चालते, मग लेडीजला का चालत नाही? नक्की नक्की नक्की. माझ्या मागे काही महिला आहेत. आई, तुम्ही कुठून बसला होतात? कोरलेवरून बसला होतात. मग काय तुम्ही सांगाल, काय त्रास किती वेळ तुम्ही थांबून होता बस स्टॉपवर? 1 तासला तुम्ही होता. बरोबर. बरोबर. 1.5ची गाडी तुमच्याकडे 2:42ला आली, म्हणजे तुम्ही 1 तास तुम्ही थांबून होता असं आहे. तर तुम्ही पाहू शकाल की असे अनेक प्रश्न आहेत जे महामंडळाचे इथे उपस्थित होतात आणि शौचालयाचा प्रश्न झाला व इतर सगळ्या गोष्टींचे प्रश्न झाले हे इथे उपस्थित होत आहेत. वारंवार मुरुडचा प्रश्न हा समोर येतो. मुरुडला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही मागे बघितलं असेल तर रस्त्यांचे देखील प्रॉब्लेम होते. आता रस्ते संपले आणि आता आले महामंडळाचा विषय. तुम्ही पाहू शकाल माझ्याकडे आता ही जी गाडी उभी आहे ती आहे मुरुड आग्रातली. इकडे तुम्ही पाहू शकाल की ही गाडी आहे मुरुड आग्रातली. ही रामवाडी येथे उभी आहे आणि तुम्ही जर गाडीची परिस्थिती पाहाल तर एकदम अजब गोष्ट आहे की सेफ्टीची काळजी कितपत महाराष्ट्र शासन घेते तुम्ही बघू शकाल. इथे जर तुम्ही बघाल तर या गाडीला फक्त 3 थ्रेड आहेत. इकडे जर बघाल तर इकडे कुठलाही थ्रेड नाही. तर हा कुठल्या बेसिसवर हे लोक गाडीचा सेफ्टी बघून ही गाडी चालवतात. अजून तुम्ही पाठी पण तुम्हाला मी दाखवतो. या गाडीची कंडिशन अशी आहे, इथे लॉक नाहीये, इथे रस्सीने बांधून ठेवलंय. म्हणजे बोलतात एकदम थूक लावण्याचं काम शासनाकडून चालू आहे. पाठी देखील बघायला यांचे इंडिकेटर्स कधीच चालू नसतात. वारंवार हे लोक सरसपणे राईट टर्न लेफ्ट टर्न अचानकपणे फिरवतात आणि मग त्याचा ऍक्सिडेंट होतो आणि त्याचा दोष देखील सरकारला नाही लागत. सामान्य घरातल्या एका सामान्य घरातल्या मुलांना किंवा मुलींना हे जे दोष लागले जातात. आता मी आहे रामवाडी पेण येथे, जिथे एसटी महामंडळ यांचं रायगड येथील मुख्य कार्यालय आहे. ह्या कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकारी जे रायगडचं मॅनेजमेंट बघतात ते इथे बसतात. आताच आमची तिकडची बैठक पार झाली. त्या बैठकीमध्ये अनेक प्रश्न आम्ही एसटी संदर्भात मांडले. अनेक आग्रा जे बस स्थानक आहेत त्यांच्याविषयी सुद्धा आम्ही इथे चर्चा केली. जी आता दुरावस्था आहे, मुरुडची झाली, रेवदंडा झाली, अलिबाग झाली, कर्जत, खालापूर, इव्हन पेणपर्यंत या सगळीकडचे म्हणणं मी इथं मांडलं. ह्याच्यावर त्यांनी त्वरित काही ऍक्शन सुद्धा घेतले, ते आम्ही पत्राद्वारे तुम्हाला कळूच. या सगळ्या बघत असताना आम्ही प्रामुख्याने जे मुद्दे मांडले त्यापैकी 2 मुद्दे असे होते की एकतर जी बसची मेंटेनन्स आहे जी टाइमवर चालत नाही, टाइमवर होत नाही, ह्याचा एक विषय होता. आणि दुसरा विषय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर.
म्हणजे जे बस स्थानक बांधलेले आहेत त्यांची देखभाल केली जाते का, किंवा कित्येक वर्ष झालेत की त्यांची परिस्थिती अजून तशीच आहे. तुम्ही जर स्वच्छतागृहाचा जर विषय बघितला तर तिकडे अतिशयपणे घाणेरडा प्रकार नेहमी असतो आणि त्यांना जाणीव करून दिली की तुम्हाला ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचं अजिबात याकडे लक्ष नाहीये. हे म्हणताच ते म्हणाले की नाही आमची टीम ऑडिट करते, आमचं सगळं तिकडे होतं. पण त्यांना मी सरळ उदाहरण दिलं की जर तुम्ही माझ्या मागे मागू शकाल, हे आहे मुख्य कार्यालय आणि त्या मुख्य कार्यालयाच्या वरतीच झाड उगवलेलं आहे. त्यांना मी ते झाड दाखवलं. ते झाड दाखवल्यानंतर त्यांनी त्वरित त्यांच्या अधिकाऱ्यांना बोलवलं, अरे वरती झाड उगलंय ते काढून घ्या. म्हणजे इथेच ठरतं की ते ज्या कार्यालयामध्ये बसतात तिथंच त्यांचं लक्ष नाहीये, तर ते रायगडावर लक्ष ठेवू शकत नाही. आता यापुढे शासनाने देखील यांची शाळा घेतली पाहिजे की नेमकं काम कसं करावं. तर मी तर हेच म्हणेल की हे फक्त खुर्चीवर बसून आयता पगार घेतात.